So, here we are. किती पटकन संपले ना हे 2 दिवस. हो, माझ्याही कायम लक्षात राहतील हे 2 दिवस. सेम यू. परत चल, मी निघते. सई, परत कधी जायला मिळेल आपल्याला असं? माहित नाही. अरे बघतोयस काय, जा ना. मी इथे रात्रभर उभा राहू शकतो तुला असं बघत. हो का? पण मी तुला इथे थांबू देईल तर ना. चल जा. सई, यू नो, मी ना ऍक्च्युली आलोच नाहीये गुजरातून परत. आय एम स्टिल देअर. मी सुद्धा. वेल, बट जावं लागेल. सो गुड नाईट. शुभरात्री. अप्पा, सई, महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. काय झालं अप्पा? त्या झणझणे बाईंनी आपण निर्यातीसाठी पाठवलेला लाखो रुपयांचा चिवडा नाकारलाय. काय? हो, तेलाची मात्रा म्हणे जास्त आहे. उगीच काहीतरी कारण द्यायची म्हणून देऊन तिनं आपल्याला मात्र नुकसानीत आणलंय. सई, अप्पा तुम्ही नका काळजी करू, मी नचिकेतशी बोलते. नाही नाही, त्याच्याशी बोलून काहीही होणार नाहीये. अप्पा हो, ते करतील काहीतरी. सई, तो भागीदार आहे तिथं. एवढी मोठी गोष्ट घडली आणि त्याला काहीच माहित नाही. यावर निदान माझा तरी विश्वास नाही. म्हणजे या सगळ्याच्या मागं तोच आहे. शेवटी परदेशी लोकांवर विश्वास ठेवू नये हेच खरं. त्याने आपले रंग दाखवलेच. आपल्याशी गोड वागून खूप मोठ्या खड्ड्यात ढकललंय त्यानं आपल्याला. अहो अप्पा, पण ते त्याच्या मागं तोच आहे. हे त्याचंच कारस्थान आहे. त्या बाईला समोर ठेवून तो आपल्यावर सूड उगवतोय. ठीक आहे, त्या उर्मट बाईला काय उत्तर द्यायचं ते आपण आपल्या पद्धतीनं देऊ. मनाला येईल तेव्हा आपला माल नाकारून ती आपल्याला असं वेठीला धरू शकत नाही. आता आपल्यातर्फे हे प्रकरण तुलाच सांभाळायचंय सई. हो अप्पा. हे बघ, तिने काहीतरी पत्र पाठवलंय, कारण देणारं असं. त्याला उद्याच्या उद्या तू उत्तर दे. हो. पुढं काय करायचं ते मी तुला सांगतो. आता कळेल त्यांना स्वदेशी केतकरांच्या वाकड्यात गेल्यानंतर काय होतं ते. सई, तू जाऊन झोप जा. जा जा जा.
हां ठीक आहे, मग करून टाका रिजेक्ट. नाही, रूल्स आर रूल्स. रिजेक्टेड. नचिकेत, हां बोल रे. तू झोपली होतीस? हो म्हणजे झोपतच होते. तू बोल ना, आत्ता भ्रमणध्वनी का केलास? नाही नाही, काय नाही. तू पोचले तेव्हा सगळे जागे होते का झोपले होते? नाही रे, तुला माहिती आहे ना, आमच्या घरी सगळे लवकर झोपतात, कुणी जागं नव्हतं. ओके. नाही, मी आलो होतो. तू टॅक्सीमधून उतरली तेव्हा तुझी शॉल विसरली होतीस, ती द्यायला आलो होतो मी. तू कधी आला होतास इथे? तुला मी ड्रॉप केलं त्याच्यानंतर लगेचच. मग दिली का नाही शाल? नाही, हॉलमध्ये अंधार होता. आय थॉट एव्हरीवन स्लीपिंग, सो मी बेल नाही वाजवली. काही घाई नाही रे, उद्या देशाल, एवढं काय त्यात. या. बरं नचिकेत, मी झोपू? खूप झोप येते रे. या, गुड नाईट. शुभरात्री. एवढी मोठी ऑर्डर रिजेक्ट झाली, बट सही काही बोलली नाही. स्ट्रेंज. Why is she hiding? मी एक निर्णय घेतलाय. काय? सई, इकडे ये. ये ये ये. त्या बाईनं कांगारू करवी आपल्या समोर जो नवीन डाव टाकलाय, त्याचा सामना करण्यासाठी मी सईची नेमणूक केली आहे. आप्पा, एक सांगू का? म्हणजे मला अजूनही असं वाटतं की नचिकेतचा यात हात नाहीये. हो, उलट या प्रकरणात ना तो आपल्याला मदतच करेल. आणि तो झणझणेबाईशी बोलला ना की होईल सगळं सुरळीत. पुन्हा तेच, तुम्ही सगळेजण का त्याचं नाव घेताय माझ्या समोर? तो उपयोगी पडू शकतो म्हणून. नाही, तुम्ही सगळ्यांनी माझ्या समोर त्याची कितीही वकिली केली तरी मला ते मान्य नाही. त्या झणझणे बाईला कांगारूचीच फूस असणार आणि प्रत्येक वेळी त्या कांगारूचे पाय धरायची गरजच काय मी म्हणतो. पण सई काय करणार आहे? आपला माल कसा उत्कृष्ट दर्जाचा आहे हे सई त्या बाईला पटवून देईल. काय सई? हो अप्पा. आता बघतोच माझ्या नाती समोर त्या बाईचा कसा टिकाव लागतो ते. अहो, पण आपल्या सईला जमेल का असं भांडायला? नाही, भांडायचं नाहीच आहे मुळी. मुद्देसूदपणे आपलं म्हणणं काय आहे हे सगळं त्या बाईला पटवून द्यायचंय. आणि हे काम आपल्या सईला नक्की जमेल. आता बघतोच ती बाई आपला माल कसा नाकारते ते. सई, आजच तू त्या झणझणे बाईंना भेट, तिची चांगली कानउघाडणी कर, कळलं? हो अप्पा. येस मिस झणझणे. मी केतकरांच्या चिवड्याचा लॉट रिजेक्ट केलाय. अँड व्हॉट इज द रिझन? त्यात तेल आपल्या ठरलेल्या लिमिटपेक्षा जास्त होतं. किती? 0.005%. व्हॉट? अरे हे इम्पोर्ट लिमिटपेक्षा खूप कमी आहे. हो, पण आपल्या सप्लायर्सना ही सूट नाही देऊ शकत आपण. आणि तुला माहिती आहे नचिकेत, फॉरेन कंट्रीमध्ये सगळे रूल्स किती स्ट्रिक्ट असतात ते.
आणि शेवटी आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे हा. फाईन. भेटू मग ऑफिसमध्ये. या बाय. काय झालं भाई? जाम टेन्शन मध्ये दिसतोय. अरे केतकरांचा एक मोठा एक्सपोर्ट लॉट रिजेक्ट झाला. आणि आय हॅव द स्ट्रॉंग फिलिंग की मिस झणझणे मुद्दाम करतायत त्यांना त्रास द्यायला. अरे वेडी आहे काय ती बाई? असं कसं करू शकते? भाई तू बॉस आहे ना तिकडचा, मग तिला बोल ना असं नको करू म्हणून. आय कॅन डू दॅट. का? बिकॉज टेक्निकली बरोबर आहे ती. अरे भाई तू कसलं टेक्निकली सांगतो रे? तू तुझा टेक्निक वापर ना तिच्या टेक्निकलीला. आय डोंट वॉन्ट एनी जोक स्टिक्स प्लीज. मला आता वेगळंच टेन्शन आहे. कसलं? अगं कसला विचार करतेस एवढा? आजी अगं मला कळत नाहीये मी काय करू. आप्पांनी माझ्यावर हे काम सोपवून खूप मोठ्या अडचणीत टाकलंय मला. अगं तुझ्यावर विश्वास आहे ना त्यांचा, म्हणून तुझ्यावर सोपवलंय हे काम. हो ग, पण नचिकेतने वेगळा अर्थ काढला तर गैरसमज होतील का आमच्यात? अगं नाही होणार गैरसमज. तू तर त्या झणझणे बाईला धडा शिकवायला चाललीस ना. हो ग, पण त्याच्याच कार्यालयात काम करतात ना. अगं पण मग करू देत ना, आपण काय घाबरतो की काय तिला? अगं ती मुद्दाम डूब धरते, वाकड्यात शिरते म्हणल्यावर वेसण नको का घालायला तिला? हो ग, पण हे बघ साई, आपली काहीही चूक नाहीये. ती बाईच डूब धरून बसलीये. हे कुठेतरी थांबायलाच हवं, नाहीतर तिचा त्रास वाढतच जाईल. हो ग, ते तर आहेच, पण नचिकेतला काय वाटेल आजी? काहीही वाटणार नाही. हे बघ साई, तू मनातल्या सगळ्या शंका काढून टाक आणि बिनधास्त जाऊन भेट त्या झणझणे बाईला. आपला स्वदेशी केतकरांचा झटका दाखव जरा तिला. हे बघ, कुणी आपल्याकडे बोट दाखवावं असं आपण कधीच वागत नाही. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर म्हणायचे संस्कार आहेत तुझ्यावर. हो, सरळ जाऊन जाब विचार त्या बाईला. आणि तिला नाही कळलं ना तर तिला कळेल अशा भाषेत जाऊन विचार. दाखव तिला. आपल्याला गुंडाळणं एवढं काही सोपं नसतं. तुझ्याशी बोलूनच तिला कळायला पाहिजे की केतकरांना गुंडाळणं एवढं सोपं नाहीये म्हणून. सई, तुझं प्रेम आणि आपला व्यवसाय या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्हीत गल्लत करू नकोस. आपण आपलं काम चोख केलंय. आपण कुणाचे मिंदे नाही आहोत. हे बघ, नचिकेत जरी तिथे काम करत असला ना तरी आपण वेळ येईल तेव्हा नाती आणि संबंध कामाच्या आड येऊ देत नाही, हे लक्षात ठेव. हॅलो, आप्पा केतकर बोलतोय. तुमचा माल परत न्यायला तुमचा ट्रक कधी पाठवताय तुम्ही? मी तेच सांगायला तुम्हाला दूरध्वनी केलाय. हे बघा, एका क्षुल्लक कारणासाठी आम्ही आमचा एवढा मोठा माल परत घेणार नाही. घेणार नाही म्हणजे? तेच बोलायला मी माझ्या नातीला पाठवतोय. ती बोलेल तुमच्याशी आणि आमची भूमिका तुम्हाला समजावून सांगेल. हे बघा मिस्टर केतकर, भूमिका समजून घ्यायचे पैसे मिळत नाहीत आम्हाला. काम करतो आम्ही इथे. हे बघा सई पण तुमच्याशी कामाचंच बोलायला येते. मला इतरही कामं आहेत. मग ती बाजूला ठेवा. अरे आमचा लाखोंचा माल परत करताय तुम्ही आणि तुम्हाला साधं बोलायला वेळ नाही म्हणजे काय? ठीक आहे, तुम्हाला एवढीच हौस असेल ना तिला पाठवायची तर नक्की पाठवा, पण मी बोलणार नाहीये तिच्याशी. असं कसं बोलणार नाही तुम्ही? हे बघा, तुमची सगळी कामं संपेपर्यंत सई तिथंच थांबेल, पण तुमच्याशी बोलल्याशिवाय ती कार्यालयाच्या बाहेर पडणार नाही. त्रास आहेत, नुसते त्रास आहे केतकर. येऊ देच असत्या सईला, दिवसभर ताटकळत ठेवते तिला. येऊ का? येतच. मिस्टर केतकर, ही सईची शॉल ती विसरून गेली, ती रिटर्न करायला आलो. वा,
काय हा चांगुलपणा? म्हणजे हे तुम्ही स्वतः परत करायला आलात अगदी घाईच्या वेळी. हेच सद्वर्तनाचे धडे तुम्ही जरा तुमच्या कार्यालयातल्या लोकांना दिले तर बरं होईल. म्हणजे काय झालं? एनी प्रॉब्लेम? म्हणजे काय झालं तुम्हाला काहीच माहित नाही? तुम्ही सांगितलं नाही मग कळणार कसं? अहो पण तुम्ही त्या परदेशींचे भागीदार आहात ना, मग तुमच्या कार्यालयात काय चाललंय हे तुम्हाला माहित नाही? कुणाला शेंड्या लावता हो तुम्ही? मिस्टर केतकर, इतके इयर्स झाले तुम्ही बिझनेस करता. कस्टमरशी, समोरच्या माणसाशी थोडं चांगलं वागलं, कोट बोललं की आपलं काम होतं, हे माहिती नाही तुम्हाला? का तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम्स वाढवून घेता उगाचच? बिझनेस करायचा आहे ना तुम्हाला, तर जरा गोड बोला. हाफ ऑफ युअर प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ड इन अ मिनिट. नचिकेत, अरे हा, ही शॉल राहिली होती तुझी, घे. हो पण गोड बोलूनही काम होत नसेल तर काय करायचं एखाद्याने? लोक चांगुलपणाचा फायदा घेतायत हे कळल्यावरही गप्प बसायचं? आम्हाला गोड वागण्याचे सल्ले आणि आमच्या अडचणी वाढवण्याच्या धमक्या देऊ नका. त्यापेक्षा तुमच्या कार्यालयातल्या लोकांना इतरांशी कसं बोलायचं, कसं वागायचं याचे धडे द्या जरा. साई, मी आपणशी तेच. निघा. लिसन टू मी. निघा म्हटलं ना. वा सई वा, आज तू खऱ्या अर्थानं माझी नात शोभलीस. मोडणार नाही आणि वाकणारही नाही हा बाणा आहे स्वदेशी केतकरांचा. जा, जाऊन सांग त्यांना. आणि तिकडे त्या कांगारूच्या कार्यालयात जरा जाऊन बघ त्या बाईनी काय घोळ घातलेत ते. जा जा जा. हो अप्पा. मिस झंझाडे, मिस झंझाडे, केतकरांच्या रिजेक्ट झालेल्या लॉट बद्दल थोडं बोलायचं. बोलण्यासारखं काहीच नाहीये त्यात. त्यांची चूक असतानाही ते माझ्याशी किती उद्धटपणे बोललेत फोनवर, माहितीये का तुला? केतकरांच्या चिवड्यामध्ये तेल थोडं जास्त होतं, पण थोडं, खूप नाही. ही गोष्ट मला शांतपणेही ते पटवून देऊ शकले असते, पण नाही. लोकांशी कसं बोलायचं ना याची रीतच नाहीये त्या केतकरांना. मला तर मगाशी फोनवर धमक्या दिल्यात त्यांनी. आय एग्री, त्यांचं नेचर थोडं आहे तसं. येऊ दे आज त्या सईला, दिवसभर ना चांगली वाट बघायला लावते. एक मिनिट, ह्याच्यात साईची काय मिस्टेक आहे? तुम्ही आप्पांवरचा राग तिच्यावरती का काढताय? त्यांचीच नात आहे ना ती. पण म्हणून काय झालं? 10 मिनिट्स भेटायला हरकत काय? का भेटू? मला कामं नाहीये. अहो पण कशाला उगाच ताणून धरताय? सोडून द्या ना. का सोडून देऊ? एक तर त्या केतकरांना बोलायची पद्धत नाहीये, आणि त्यांची चूक असताना आपण का सोडून द्यायचं? आपण यातून मार्गच निघणार नाही. कोणाला काढायचाय मार्ग? बस, यू आर ओव्हर रिॲक्टिंग. इगो बाहेर ठेवायचा. इगो? मला जर इगो असताना नचिकेत तर इतकी वर्ष मी या ऑफिसमध्ये टिकलेच नसते. तुला माहितीये का ते केतकर माझ्याशी कसे बोललेत फोनवर? मॅनरिझम्स त्यांनी सोडले म्हणून तुम्ही सोडणार? एक मिनिट, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आता. मलाही. दिस इज नॉट प्रोफेशनलिझम.